सियावर प्रभु रामचंद्र की जय जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम. आज या ठिकाणी आपण सर्वजण खऱ्या अर्थानं कुठलाही राजकीय विषय नाही, हिंदू राजकीय आहे, पण आजचा विषय हिंदुत्व आहे. धर्म कार्यासाठी आपण एकत्रित आलोय. या धर्म कार्याची जबाबदारी, त्याचं नेतृत्व आपण गणेश भाऊच्या रूपानं या ठिकाणी पाहतोय. ही इलेक्शन म्हणून याच्याकडे आपल्याला पाहिजेच नाही. ही इलेक्शन न होता खऱ्या अर्थानं हिंदुत्व काय, हिंदुत्वासाठी लढायचंय. इथं त्याग करण्यासाठी यायचं, इथं देण्यासाठी यायचं, इथं मागण्यासाठी काहीच यायचं नाहीये. हे सगळं जर आपली तयारी आहे, मग तो जो हिंदुत्वादी कार्यकर्ता असतो तो त्याग केलेला असतो. आपण जी आपली संस्कृती आहे, हिंदू संस्कृती ही त्यागाची आहे, तर देण्याची आहे. सगळी जी पाश्चिमात्य संस्कृती ही भोगाची आहे. जे त्यागामध्ये जे मिळतं ते सर्वश्रेष्ठ असतं. भोग संस्कार आहे, त्याग हा कायम आनंद देणार आहे. आणि त्या संस्कृतीसाठी आपण लढतोय. आपलं जे हिंदुत्व टिकवायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं सत्तेचाही सहभाग लागतो. हिंदुत्व जे आहे हिंदुत्व सत्तेमध्ये पण सहभागी झालं पाहिजे. त्याचं ज्वलंत उदाहरण पाहतो आपण. तर ज्यावेळेला मोदीजी पंतप्रधान झाले त्यानंतर खऱ्या अर्थानं राम जन्मभूमी असेल, बाकीचे प्रश्न असतील, किंवा योगीजी ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यांनी कितीतरी त्याग केला. आपण पाहिलंय की कॉलेज झाल्यानंतर योगींचा जो त्याग आहे संसदेमध्ये तर रडलेला आपण पाहिलेलं आहे. जे इतकी भयानक परिस्थिती होती तरी ते हटले नाही. वय कमी होतं. भाषण करताना त्यांना जे त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले होते त्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी केली, टाकलं होतं. एक खासदार असून त्यांच्यावरती इतका अन्याय झाला होता, जी ही अत्यंत वाईट परिस्थिती होती. पण ती वाईट परिस्थिती खऱ्या अर्थानं ज्यावेळेला त्यांचं हिंदुत्व होतं आणि ते लढत राहिले शेवटपर्यंत, कधी घाबरले नाही. तर ते उत्तर प्रदेशचे सगळ्यात मोठं राज्य आपल्या हिंदुस्थानातलं, त्याचं खऱ्या अर्थानं ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी फक्त हिंदुत्वाबद्दलच नाही तर पूर्ण उत्तर प्रदेशची जी परिस्थिती बदलली, ज्याला युपी म्हणायचे त्याला उपयोगी म्हणून कोणाला संबोधलं जाते खऱ्या अर्थानं. तर हिंदुत्वाची ताकद आहे. तिथं रोजगार निर्मिती झाली, तिथं शांतता झाली, तिथं सुव्यवस्था निर्माण झाली, तिथं आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्या, तिथं खऱ्या अर्थानं रोजगाराच्या सुविधा चांगल्या निर्माण झाल्या. आणि सगळं घडत असताना पाहतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला. रायगडावरती मोदी साहेब ज्यावेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तर आपल्या ह्या भूमीमध्ये आले. ते पहिल्यांदा शपथ घ्यायच्या ऐवजी मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायच्या ऐवजी ते रायगडावरती आले. त्या भूमीला त्यांनी स्पर्श केला आणि नंतर शपथ घेतली त्यांनी मुख्यमंत्र्यांची. आणि आज जो आपण काळ पाहतो, आपण पाहिलं तर जगामध्ये जी मुस्लिम राष्ट्र आहे ती सुद्धा आपल्या मोदींना आणि योगीला खऱ्या अर्थानं पाय घालायला घालतात. जे मुस्लिम राष्ट्र 57 आहेत त्याच्यातल्या सगळ्याच राष्ट्रांनी मोदींना त्यांच्या जो देश आहे तिच्यातले जो सन्मान दिला जातो तो सन्मान जगातले सर्वश्रेष्ठ सन्मान त्या ठिकाणी दिले. आज हे हिंदुत्व सगळीकडे चाललंय. जग आपल्या हिंदुत्वाकडे खऱ्या अर्थानं पाहता गेला. जर जगाला न्याय मिळायचा असेल, जग जर शांततेत नांदायचं असेल, जगाचा जर बदल व्हायचा असेल तर हिंदुत्व काहीतरी करेल या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहतो. आणि मग आपल्या महाराष्ट्रामध्ये का नको, आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये का नको, आपल्या वंचलमध्ये का नको, आपला जो जिल्हा परिषदचा गट का नको, तर आपण खऱ्या अर्थाने सुरुवात आपण या ठिकाणी करतोय, गणेश गाड्यांच्या रूपाने करतोय. आणि आपण ही सुरुवात अत्यंत जोमाने केलं पाहिजे. ही लढाई आपण जिंकणार आहे याचं नियोजन आपलं एवढी मोठी ताकद असून जर आपण हारणार असो तर आपल्याला काहीच अर्थ नाहीये. कारण आपण अत्यंत पुण्य कर्म आतापर्यंत केलेलं आहे. डॉक्टरांनी सांगितलं कुठलीही अडचण आली तर बजरंग दल तयार असतं. शक्ती सगळ्यांकडेच आहे, पण आपली शक्ती आणि बाहेरची शक्ती, रावणाकडे शक्ती होती आणि रामाकडे शक्ती होती. रावणाच्या शक्तीमधून काय होत होतं, भय निर्माण होत होतं. रामाच्या शक्तीकडनं काय होत होतं, खऱ्या अर्थानं रामाची शक्ती जी होती त्या आधार वाटायचा, राम भय पळून जायचं अशी शक्ती रामाकडे होती. तर ती आज आपल्या तालुक्यामध्ये कुठली शक्ती आपण पाहतो, आपल्या पिढ्या बर्बाद करणारी शक्ती आहे. आपल्या तरुण पिढ्या बर्बाद केलं, आपल्या तरुण पिढीला व्यसनाची बनवलं, आपल्या तरुण पिढीला ह्या इलेक्शनच्या काळामध्ये कुठले संस्कार केले आपण पाहिले.
हे इलेक्शन आम्ही जवळून पाहिलं आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व, सत्य, सच्चाई हे जर पाहिजे असेल तर ही संघटनेत वाढलेली जी मुलं आहेत त्यांच्यावरती हिंदुत्वाचे संस्कार झाले. सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी राबलेली ही पिढी आहे आणि म्हणून ही पिढी काहीतरी समाजाचं चांगलं करणार याचा मला पूर्ण खात्री आहे. आणि आपण सगळ्यांनी वेळोवेळी त्याचे अनुभव घेतलेले आहे. आपण सर्वजण गणेश भाऊच्या, बजरंग दलाच्या, सर्व हिंदुत्वादी संघटनांच्या आज आपण पाहिलं तर अनेक हिंदुत्वादी संघटना आहेत. आपल्या कुणाच्या जाती धर्माच्या विरोधात ही लढायची नाहीये किंवा जिंकायची नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्म बरोबर घेऊन लढलेलो आपण आणि ते हिंदुत्वच होतं त्यावेळेला. तेच हिंदुत्व आपल्यामध्ये आहे जो स्वराज्याच्या विरुद्ध आहे, जो धर्माच्या विरुद्ध आहे त्याच्या विरुद्ध आपण असू, पण सर्व जाती धर्म आपण बरोबर घेऊन चालणार आहोत. ही इलेक्शन हे एक धर्म कार्य आहे, हे एक पवित्र कार्य आहे, हे आपल्या हातून आपलं कर्तव्य आहे आणि हे आपण कर्तव्याच्या भूमीनं धर्म कार्याच्या उद्देशानं कार्याला आपण करायचंय. आणि ही लढाई जी आहे ती आपण निश्चित लढू. ही लढाई लढत असताना अनेक बाबी आहेत त्या ठिकाणी. इलेक्शन जरी आपण धर्म म्हणून लढलो, हिंदुत्व म्हणून लढलो तरी ही शेवटी निवडणूकच आहे. पण त्या निवडणुकीचं नियोजन आपल्याला करायला लागणार आहे. त्या नियोजनाप्रमाणे आपल्याला वागायला लागणार आहे. खऱ्या अर्थानं जेवढे हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील त्या सर्वांच्या प्रत्येक गाव वाईज आपल्याला पहिल्यांदा एक एक कार्यकर्ता तयार करायला लागेल. तो खऱ्या अर्थाने त्या गावची भूमिका बजावणार आहे, त्या गावची जबाबदारी घेणार आहे. तर त्या गावामध्ये जेवढे बूथ असतील ते बूथ प्रमुख तयार करून आपल्याला अत्यंत ठामपणे त्या जो कार्यकर्ता असेल त्याच्याकडे ती जबाबदारी द्यायला लागेल. जो बूथ प्रमुख आहे त्याला त्याच्या बूथची जबाबदारी, जे मळे असतील याची जबाबदारी द्यायला लागणार आहे. अत्यंत मायक्रो प्लॅनिंग करायला लागणार आहे, अत्यंत त्याग करायला लागणार आहे. आपल्याला कुठलीही गाडी भाड्यानं घ्यायला लागणार नाही याची आपण तयारी करायला लागणार आहे. कुठे आपल्याला पैसा लागणार नाही, आपल्याला पैसे शिल्लक राहिले पाहिजे अशी आपण म्हणजे आपण गणेश गाड्यांकडनं हे केलं नाही पाहिजे. मग गणेश गाड्यांकडनं आपल्याला गाडी येणार आहे, गणेश गाड्यांकडनं आपल्याला पैसे येणार आहे, गणेश गाड्यांकडनं आपल्याला जेवण मिळणार आहे हे स्वप्नात आणू नका, डोक्यातनं काढून टाका. आपल्याला इलेक्शनला काय करायचंय आपण ठरवायचं आणि हे सगळं उभं करायचंय. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जसं उभं केलं तसं आपल्याला आंबेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण हिंदुत्व म्हणून यावेळेला लढतोय. आम्ही या ठिकाणी आलो कुठलाही पक्ष म्हणून आलेलो नाहीये. जे धर्म कार्य चाललंय हिंदुत्वाने हात दिलेली आहे की 30 वर्ष आमचे संतोष भाऊ आंबेडकर असतील किंवा बाकीचे सर्व हिंदुत्वादी कार्यकर्ते असतील त्यांनी पाहिले. मला जी जबाबदारी टाकली, माझ्याकडे जी मागणी केली, मी गेली 30-35 वर्ष या संघटना सर्व संघटनाशी बांधलेला आहे. जी काय खालीचा वाटा घेता येईल तो मी घेत असतो आणि या इलेक्शन मध्ये तुम्ही सगळे मिळून जी जबाबदारी माझ्यावर टाका, कोणतीही टाका, ती जबाबदारी मी पूर्ण पार पाडणार आणि ही इलेक्शन कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचीच आहे हे मी आपल्या सर्वांच्या वतीनं गणेश गाडे साहेबांनाही एक आशीर्वाद देतो. आपल्या सर्वांच्या वतीने ते हिंदुत्व निश्चित या ठिकाणी विजयी होणार आहे. श्री रामाचे आशीर्वाद आपल्याला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आपल्याला आहे. आपण एक चांगलं पवित्र कार्य करण्यासाठी चाललेलो आहे. आपल्याला मध्ये याच्यामध्ये कुठे आपल्याला हे करायचं नाही बाबा मी निवडून आल्यानंतर मी काय भ्रष्टाचार करणार आहे, मला तिथं जाऊ दे करायचंय. खऱ्या अर्थानं आपल्याला जे एक चांगलं स्वराज्य छत्रपतींनी मिळवून दिलंय ते सुराज्य कसं करता येईल, आपल्याला एक नीटनेटकेपणा कसा आणता येईल त्याच्यात. माझा शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी, मजूर, कामगार, शाळकरी या छोट्या छोट्या समस्यांच्या कशा बदल करता येतील म्हणून आपण सत्तेमध्ये गणेश गाड्यांच्या रूपानं या गटामधनं आपण गणेश गाड्यांना पाठवून फार उशीर झाला, बोलण्यासारखं खूप आहे पण आपण फार न बोलता आपण चांगलं नियोजन करू. तुमचे सगळीकडे एवढे तरुण असले ते ही इलेक्शन जिंकण्यापुरतं मला वाटतंय खूप काही आपल्याकडे आहे आणि ही इलेक्शन आपण निश्चित जिंकू अशा मी सांगतो आणि थांबतो. जय श्रीराम.